स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठावर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने आज भव्य निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता। या मोर्चाच्या माध्यमातून 3 महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या, ज्यामध्ये एससी कोट्यातील आरक्षित महिलाची जागा बळकावणाऱ्या प्राचार्याला तात्काळ निलंबन करणे, हिंगोली येथील आदर्श कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीर फी वसुली थांबवून ती परत करण्याची मागणी होती। तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या बाहीजी कॉलेजसह इतर महाविद्यालयांनी अवैधपणे घेतलेली फीची चौकशी करून ती विद्यार्थ्यांना परत करण्याची मागणी करण्यात आली। या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा अध्यक्षा प्रभावती ताई कंदारे यांनी केले। मोर्चामध्ये अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी अक्षय बनसोडे, संदेश भालेराव, सूरज हातवडणे, शेख अफजल, देवीदास हादवे, संदीप भालेराव यांच्यासह इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। मोर्चाच्या शेवटी अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या मोर्चामध्ये सहभागी झालेल्यांनी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत आपल्या मागण्यांवर ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला। सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय। या ठिकाणी मागच्या 9 महिन्यापासून आम्ही आदर्श कॉलेजमध्ये शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब विद्यार्थ्यांकडून जी अनाधिकृतरित्या बेकायदेशीररित्या फी वसूल केल्या जात होती, त्या फीचा जर आकडा आपण बघितला, आमच्याकडे पावत्यासुद्धा आहेत त्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या फीच्या, जवळपास 5,000, 8,000, 18,000, 20,000 अशा पद्धतीचे अनाधिकृतरित्या जी आदर्श कॉलेजमध्ये प्राचार्य विलास आगाव यांच्या आशीर्वादानं त्यांच्या माध्यमातून ती फी वसुली होत होती, ती फी वसुली तत्काळ थांबली पाहिजे। आणि विलास आगाव यांनी ज्या विद्यार्थ्यांची अनाधिकृतरित्या फी घेतलेली आहे ती फी तत्काळ परत केली पाहिजे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की विलास आगाव प्राचार्य यांची जी नियुक्ती आहे ती नियुक्तीच मुळात एक एससी महिला जी आहे, एससी महिलेसाठी सुटलेली जागा असताना त्या ठिकाणी विलास आगाव यांनी चुकीची माहिती कळवली शासनाला आणि एका एससी महिलेची राखीव जागा बळकवण्याचं पाप केलं। त्या ठिकाणी या दोन्ही ज्या घडामोडी आहेत अतिशय महाराष्ट्राला मला वाटतं निश्चितच खूप मोठ्या पुन्हा एकदा जात्यांध व्यवस्थेमध्ये लोटण्यासारख्या दोन्ही घटना आहेत। कारण एकतर हिंगोली जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा आहे, दुष्काळग्रस्त जिल्ह्यामध्ये फी वसुली करू नका असं शासन सांगते, राज्य शासन सांगते आणि राज्य शासनाच्या अध्यादेशाची पायमल्ली करून या ठिकाणी विलास आगाव यांनी अवैधरित्या केलेली फी वसुली आणि त्यांची जी नियुक्ती आहे ती नियुक्ती एका एससी महिलेच्या जागेवरती आहे। या दोन्हीही ज्या मागण्या आहेत आमच्या, त्या मागण्या तत्काळ या ठिकाणी माननीय कुलगुरू यांनी मंजूर कराव्या आणि महामहिम राज्यपाल यांना आमच्या मागण्या कळून संदर्भील जो प्राचार्य आहे या प्राचार्याचं अगोदर निलंबन करा, निलंबन करून चौकशी करा, जेणेकरून तुम्हाला सत्यता तुमच्या समोर येईल आणि सत्यता समोर आल्याच्या नंतर अशा पद्धतीचे भ्रष्ट जातीवादी मानसिकता असलेले शिक्षण क्षेत्रामध्ये या पद्धतीनं काम करणारे जे काही प्राचार्य असतील त्यांना मला वाटतं विलास आगावसारख्या प्राचार्यांना हा खूप मोठा धडा भेटणार आहे। कारण येणाऱ्या काळामध्ये ही खूप मोठी शैक्षणिक क्षेत्रातली भ्रष्टाचाराची जी मालिका आहे ही ताबडतोब बंद झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय भीम। या देशामध्ये जी वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून मनुवादी जी संस्कृती पहिली होती ती पुन्हा या देशामध्ये जी वाटचाल आहे ती परत मनुवादी संस्कृतीकडे जाण्याची दाट शक्यता आहे। आणि याच अनुषंगाने आज आम्ही जे आंदोलनाचा पावित्र्य घेतला आहे, या आंदोलनाच्या मुख्य मागण्या आहेत आणि या पावित्र्य घेण्याचं कारण एकच आहे की गेल्या 9 महिन्यापासून आम्ही या विद्यापीठामध्ये पाठपुरावा करतोय की आदर्श कॉलेजचा जो प्राचार्य आहे तो चुकीच्या ठिकाणी आहे। तिथं महिला एससी महिला हिची जागा असताना यांनी बळकावली ती जागा, त्या जागेवर तो आघाव आजही ड्युटी करत आहे आणि विद्यापीठ म्हणते की आम्ही चौकशी करत आहोत। अरे जो माणूस चुकी करतोय त्याचीच विद्यापीठ तो पदावर असताना चौकशी करत असेल तर ही खरंच म्हणजे माझी मीडियाला आणि इथल्या प्रशासनाला म्हणजे आवर्जून विचारू इच्छिते की म्हणजे ज्या माणसाची चौकशी होत आहे आणि तो माणूस जर पदावर असेल तर त्याची चौकशी व्यवस्थितरित्या होईल का आणि तो जो आहे तो आघाव म्हणणारा प्राचार्य ती माहिती पूर्ण देईल का विद्यापीठाला। म्हणून विद्यापीठाने हा निर्णय तात्काळ घेणं गरजेचं आहे।
की त्याला अगोदर निलंबित करा आणि नंतर मग त्याची चौकशी करा. कारण ज्या त्या कॉलेजमध्ये भगत नावाची मुलगी जी शिकत होती त्या मुलीवर अन्याय झाला. त्या मुलीला नर्सिंग कॉलेजला तिचा नंबर लागला होता आणि जेव्हा तिचा नर्सिंग कॉलेजला नंबर लागल्याच्या नंतर कॉलेजमध्ये TC काढण्यासाठी गेली. ती मुलगी कॉलेजमध्ये TC काढण्यासाठी गेली त्यावेळेस तिथल्या प्राचार्यानं मागणी केली ती 3000ची. ती मुलगी एका गरीब घरातली मुलगी आहे की जेणेकरून तिची आई घरचे धुणी भांडे घासून काम करून तिच्या 4 मुलीला शिकवते ती. आणि मुलीला जर आई वडील शिकवत असतील तर त्या मुलीला म्हणजे जी गरीब परिस्थितीतली आहे तर तेव्हा तो प्राचार्य आगाव म्हणतोय की जर तुम्हाला फीस भरणं होत नसेल तर त्या बाईला म्हणजे जातीवाचक भाषेमध्ये शिवीगाळ केली की जर तुम्हाला मुलीला शिकवता येत नसेल तर 4 मुली पैदा कशाला करता. या पद्धतीनं तो प्राचार्य आगाव जर असं भाषा वापरत असेल तर त्याला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का हे कुलगुरूला आम्हाला विचारायचं आहे. आणि मागण्या केले ते पूर्ण झाले नाही तर तुमची भूमिका काय राहणार? आम्ही गेल्या 8 महिन्यापासून पाठपुरावा करतोय सर कुलगुरूकडं. आमच्या काही कार्यकर्त्यांचं इथं अक्षरशः वाद झाला आणि वाद होऊन काही कार्यकर्त्यांचं आमचं इथं रक्तही सांडल्या गेलं, भांडणं झालेत. तरीही जर कुलगुरूला जाग येत नसेल आणि त्या मार्गाने जर कुलगुरू पाऊल उचलत नसतील तर ह्याच्यानंतरचं आमचं जे आजचं आंदोलन छोटेखानी आहे पण यानंतर आमची आंदोलनाची जी भूमिका आहे ती खूप तीव्र स्वरूपात असणार आहे. ती तर असणारच आहे. याच्यानंतरची आमची भूमिका जी राहील ती आम्ही राज्यपालाच्या पुढे जाऊन आम्ही आंदोलन करू जर इथल्या कुलगुरूनं जर निर्णय नाही तात्काळ घेतला तर. सर्वप्रथम सर्व महापुरुषांच्या विचाराला अभिवादन करतो. आजचा जो विषय आहे भव्य निषेध मोर्चा. प्रत्येक कॉलेजमध्ये जिथं 200 रुपये फीस असताना तिथं 2-2 हजार रुपये फीस आकारण्याचं काम इथली मनुवादी व्यवस्था करत आहेत. याच्यानंतर हे 200 रुपये जे फीस आहे हे फक्त जे गोरगरीब आहेत त्यांना 2-2 हजार रुपये जे मागत आहेत ते परवडत नाहीत. जे शासनाचा नियम आहे जे 200 रुपये फीस आहे तिथे 2-2 हजार रुपये स्वीकारत आहेत ते अतिशय कुठंतरी थांबलं पाहिजे. यांना कुठंतरी धडा भेटला पाहिजे. याच्यानंतर हे आमच्या मागण्या जे पूर्ण झाल्या नाहीत तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन छेडू. जय भीम जय भारत.